नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. गोरेगावच्या वागेश्वरी मंदिराजवळ भीषण आग लागलेली आहे. अनेक इमारती या आगीच्या विळख्यामध्ये आलेल्या आहेत. सध्या अग्निशामक दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सध्याची दृश्य बघतोय ती गोरेगावच्या वागेश्वरी मंदिराजवळची आहेत. या ठिकाणी भीषण आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. यामध्ये अनेक इमारती आगीच्या विळख्यामध्ये सापडलेल्या आहेत. गोरेगावच्या वागेश्वरी परिसरातली वागेश्वरी मंदिर जवळची ही दृश्य आहेत. या ठिकाणी भीषण आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आजूबाजूला अनेक मोठ्या इमारती सुद्धा आहेत आणि या अनेक इमारती आगीच्या विळख्यात सापडल्याचं बघायला मिळतंय. अग्निशामक दल सध्या घटनास्थळी दाखल झालंय. पुढची मोठी बातमी बघूया. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निर्धार शिबिरामध्ये आगामी पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय. यावेळेला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलंय. तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर लबाडी करून भाजपनं सत्ता मिळवल्याचा आरोप सुद्धा केलाय. यावेळेला उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती जोरदार निशाणा साधलाय. भाजप हे देशप्रेमी आहे, हे फेक नरेटिव्ह आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती आणि याची आठवण उद्धव ठाकरेंनी यावेळेला करून दिली आहे. आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहोत. ते जे करतात ते आम्ही करतो. मोहन भागवत गेले नाही तर मी कसा प्रयागराजला जाऊ असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच कोणाला कळत नाहीये. आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे. भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या. जे परवा येऊन गेले ना इकडे अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. अहो, तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई. मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे ना देशाबद्दल काही प्रेम आहे. जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत. अरे मी ठरवलं होतं, कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे. आणि आपण ठरवलं होतं की नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची. पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार. मी नाही गेलो तुम्ही कसे जाणार. देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले काय कशाचा काय संबंध. कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का. अहो, तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचं दुःख आहे. कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार द्यायला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते. जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा. एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा. म्हणजे गरज सरो वैद्य मरो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का, कारण हिंदुत्व. मग 19 साली पुन्हा ते अमित शाह वगैरे घरी आले. त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली. त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं.
पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला? काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे? म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं, नाही तर शिवसेना अदानी म्हणून लावावं, कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे. ही केवळ आपण जिंकण्याची लढाई नाहीये, तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा. सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक आहे. याच्यासारखा खोटारडेपणा नाही, हे फेक आहेत. दुसरं असं सांगतात, तुम्ही काँग्रेसबरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं. शांतपणे आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. आपण अख्खा भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे? लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो, आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत. लोकसभेनंतर विधानसभा आली, मधल्या काळात हे सगळे घुसवाघुसवीचे प्रकार झाले मतदारांचे. आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे, त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत. अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार, जाणार विधानसभेत.